अशोक गरुडकर यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न. दिनांक 29 जून रोजी तहसील कार्यालय अर्धापूर तहसील येथे अव्वल कारकून पदावर कार्यरत असलेले अशोक गरुडकर यांचा सेवा गौरव सोहळा तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी अर्धापूर तहसीलचे तहसीलदार, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कोतवाल कर्मचारी संघटना व अधिक जण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गरुडकर अव्वल कारकून तहसील कार्यालय अर्धापूर येथे सध्या कार्यरत आहे. माझी पहिली पोस्टिंग 27 जानेवारी 2000 रोजी तहसील कार्यालय कंधार येथे लिपिक या पदावर झाली. तिथून सलग 12 वर्ष सेवा करून डेप्युटेशन नांदेड 6 वर्ष आणि कंधार तहसील 6 वर्षे 12 वर्ष सेवा केल्यानंतर जुलै 2012ला मी किनवट तहसील कार्यालय येथे बदलीद्वारे पोस्टिंग केली. कंधार येथे मला जमाबंदी सेक्शन होते, जमीन प्रकरणे हाताळले, आरओआरची प्रकरणं हाताळली. नंतर किनवटला गेल्यानंतर मी लोकसभा निवडणूक म्हणजे निवडणूक विभागात काम केलं. तिथे 2014ची लोकसभा, विधानसभा, 15ची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, त्यानंतर 2017ला जिल्हा परिषद निवडणुका, असे निवडणूक विभागात सलग 5 वेगवेगळ्या विभागाच्या निवडणुका व्यवस्थितरित्या पार पडले. तिथे असिस्टंट कलेक्टर श्री अभिजित चौधरी होते, राजेंद्र भारूड होते. त्यांच्या मार्गदर्शनमध्ये तिथे आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. त्यामुळे मला निवडणूक विभागाचं काम मिळाल्यामुळे निवडणूक विभागाचं काम करता आलं आणि त्याची माहिती व्यवस्थितरित्या घेताही आली आणि लोकांची सेवा करता आली. त्यानंतर मी जुलै 2017ला तहसील कार्यालय अर्धापूर येथे बदली आणि प्रमोशनने आलो. पदोन्नतीने आल्यावर इथं अव्वल कारकून या पदावर इथे जुलै 2017 ते आजपर्यंत मी कार्यरत आहे. आज सेवा गौरव सोहळा होत आहे तहसील कार्यालय अर्धापूर प्रशासन आणि महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि 30 जून 2024 रोजी मी इथे सेवानिवृत्त होत आहे. इथे आल्यानंतर जुलै 2017पासून नैसर्गिक आपत्ती हे अत्यंत संवेदनशील विषय सलग 7 वर्ष मी सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या वरिष्ठ कार्यालय व तहसील कार्यालय ते अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि फील्डचे सर्व तलाठी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पाडू पडलो आणि लोकांची उत्कृष्टरित्या सेवा करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यासोबतच कोविड-19 हे 2019 ते 21-22पर्यंत सलग 2 ते 3 वर्ष कोविड-19 ह्या अत्यंत जगभर खळबळ माजणाऱ्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचा जो कार्यकाळ होता, तो कार्यकाळ पण इथे आम्हाला माझ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करता आले आणि त्याच्यातही मला त्यातून व्यवस्थितरित्या काम करून लोकांची सेवा करता आली. त्यानंतर शेतकरी आत्महत्या, PM किसान, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, पर्जन्यमान असे विविध कामं करीत मी आज इथे सेवानिवृत्त होत आहे. तर आमचे पूर्वीचे नरेशेखर साहेब, नंतर पांगरकर मॅडम, त्यानंतर आत्ता सुजित नरहरे साहेब यांच्यानंतर आत्ताचे विद्यमान तहसीलदार रेणुकादास देवनीकर साहेब मार्च 2024ला आले आणि इथे 2019 आणि 2024च्या भोकर विधानसभा मतदारसंघात लोकसभेचे दोन्ही प्रक्रिया पार पाडताना तिथे भूमिका निभावता आली. आत्ता मार्चमध्ये आलेले तहसीलदार जे आहेत रेणुका देवनीकर साहेब, त्यांच्यासोबत काम करून निवडणूक विभाग आम्ही व्यवस्थितरित्या तिथे लोकसभा पार पाडली, संपन्न केली. त्यानंतर तिथून आल्यानंतर आम्ही आमच्या महसूल विभागात त्यांच्या आधिपत्याखाली आणि निवडणूक नायब तहसीलदार माचेवार साहेब, महसूल निवासी नायब तहसीलदार जोगदान साहेब आणि महसूलचे नायब तहसीलदार जायबाई साहेब आणि आमचे सर्व सहकारी मित्र अव्वल कारकून, क्लार्क, शिपाई, कोतवाल आणि तलाठी मंडळ अधिकारी हे सर्वांच्या मदतीनं महसूल विभागात सुंदररित्या, उत्कृष्टरित्या काम करून आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही सेवा समाप्तीकडे आता आम्ही पोहोचलेलो आहोत. ते सर्वांचे विशेष आभार. मध्ये असं आहे, 2021ला कोविड-19 तर आहेच, एकदम अवघड आणि सर्वांना एकदम हेलावून सोडणारा असा प्रसंग, जगभर खळबळ माजलेला कोविड-19 प्रसंग जो होता, त्या प्रसंगामध्ये आम्ही काम केलो आणि इतर सगळे जे अधिकारी होते त्यामध्ये आम्ही तहसीलदार नरहरे साहेब आणि जगताप साहेब यांच्यासोबत मी फक्त एकटा आणि 3 लोक काम केलो आम्ही.
आणि पूर्ण तहसील स्टाफ आणि इतर सर्व प्रशासनातील स्टाफला अधिकाऱ्यांना सुट्टी देणं होतं. त्यांचं संरक्षण करून आम्ही आमचा डोक्यात घालून काम करण्याचा प्रयत्न केला. ही एक सुंदर संधी होती, ती पार पाडली. त्यानंतर नसेल 2021ला एक असाच प्रसंग आला होता, पूर आला होता. तेव्हा पांगरकर मॅडम इथं होते, उज्ज्वला पांगरकर. त्यांनी असताना विकास माने SDO साहेब असताना असना पुलावर एक बैलगाडी सहित मुलगा वाहून गेला होता. तेव्हा आम्ही 2 दिवस 2 रात्र तिथे काम करून स्वतः पथक नांदेडचं बोलून डिझास्टर मॅनेजमेंटचं मॅनेजमेंट करून तो मुलगा बेपत्ता होता. 2 दिवसानंतर सापडला. मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही सानुग्रह अनुदान शासनाकडून दिलो आणि तो सुद्धा प्रसंग म्हणजे अविस्मरणीयच आहे.